काय प्यायला दिला तुला? माहिती नाही, दारू सारखा लागला मला. हाय गाईज, केरळची टूर सुरू झाली आहे, पण मी हॉटेलमध्ये हे पण केलं आहे. पण मी पहिल्यांदा बोलते कारण ट्रेनचा प्रवास होता आणि मी ऑलरेडी ट्रॉमामध्ये होती. 3rd AC होता, तरी पण ट्रेन आहे शेवटी माझ्यासाठी. आणि आता आम्ही आलो आहे मुन्नारला. हॉटेल लेक अँड हिल्स नावाचं हॉटेल आहे. तिथे 2 दिवस स्टे आमचा. आणि हॉटेलचा तुम्ही आता बघितलाच असेल व्हिडिओमध्ये. बघूया, केरळ एक्सप्लोर करायचा चान्स मिळाला मला मदर फादरसोबत, त्याच्यामुळे मी लगेच यस करून टाकलं. आणि केरळमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी मला जे दिसल्या, सगळी घरं अशी आपली कोकणात असतात तशीच आहे, म्हणजे अशी ट्रायंगलमध्ये. नेक्स्ट गाड्यांचे नंबर प्लेट, म्हणजे आपल्याकडे कसं आहे MH48 BB, जो काय नंबर असेल 4899 काय, पण इकडे जनरली मला तो मधला BB म्हणजे तो अल्फाबेट दिसला नाही, किंवा एकाच अल्फाबेट दिसला मोस्ट ऑफ द गाड्यांवरती. नेक्स्ट सगळ्यात शॉकिंग गोष्ट मला माहिती झाली की इकडे केरळमध्ये बीफ अलाउड आहे. बीफचे दुकानात तुम्हाला दिसतील लोक गाई म्हशी खात आहेत इकडे, आणि मला माहिती नव्हतं. मला आज माहिती झालं दुकानं बघितल्यानंतर. इकडे बीफ लिगल आहे, लोक खात आहेत बीफ. आणि अजून बऱ्याच स्टेट्समध्ये आहे. मी नंतर गुगल केलं की गोव्याला आहे अलाउड, आपल्या महाराष्ट्रात नाही आहे फक्त. ते चांगलं आहे, बेस्ट. आणि ठीक आहे, विल सी उद्या काय होईल. डायरेक्ट खोबऱ्याची वाटी लावली आहे चमचा म्हणून. चेहरा है या चांद की लाल, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. व्हिडिओ काढून ठेवते झाली असेल. உள்ள பூந்தது தன்னால கண்ணமே என் கண்ணால வெந்து செவந்து புண்ணாக ஏதோ நானும் ஒளர, கொஞ்சம் காதல் வளர, உள்ள வெக்கம் வளர, அவ வந்தா தேடியே தன்ன நேரம் நிக்குது, மோகம் சுக்குது, பாட திக்குதம்மா, நெஞ்ச பூட்டி வச்சது வந்தொடைச்சிட்டம்மா, கச்சி சேர நிக்குது, கண்ணழைக்குது, புன்னகைந்திடமா, அன்பு தேங்கி நிக்குது, வந்தெடுத்துக்கோமா. खा वो घोड़ा जैसे बागो बोलते ना, घोड़ों का ताकत, इम्यूनिटी, स्टामिना, स्ट्रेंथ है. अश्वगंधा हर साल में एक कोर्स करने से कभी बुढ़ा बुढ़ी नहीं है. ठीक है. एक मेल का बॉडी में 840 मसल होना चाहिए, एक फीमेल का बॉडी में 620 मसल होना चाहिए. जब तक मसल अपना बॉडी में रहेंगे तब तक हम जवान हूँ, बुढ़ा नहीं है, बुढ़ी नहीं है. ठीक है. तीसरा वाला, अश्वगंधा हर साल में 4 महीने का एक कोर्स है, सुबह नाश्ते के बाद.
ये दूध का साथ है ना तो गर्म पानी का साथ है। ये खाने से मैं बोला कोड़ा जैसा भाव सकता हूँ। मीन्स जब तक अश्वगंधा हम खाते हैं तब तक हमको बॉडी में इम्यूनिटी रहता है। इम्यूनिटी अपना मसल का अंदर रहता है, ठीक है। इम्यूनिटी है, एनर्जी रहता है। एनर्जी है, कुछ बीमारी नहीं आता है। इसमें सबसे ताकत वाला कौन है? जिम। उम्र कितना है? उम्र 43। जिम में जाते हैं ना? हाँ। ऐसे पकड़ो, मसल किधर है? टाइट, मैक्सिमम टाइट। यहाँ पे चलो, नॉर्मल यहाँ पे चलो। ऐसा होने चाहिए। हाथ में पकड़ो, दोनों हाथ में पकड़ो, दबाओ। एक पीछे एक बस, टाइट टू ब्रेक। और आगे में आ जाओ। फुल स्ट्रॉन्ग है, फुल स्ट्रॉन्ग। आ जाओ। दो में हाथ में पकड़ो, फुल स्ट्रॉन्ग। दोघांना मग खेच झालं होतं. यस या हे मग ते सगळं स्ट्रॉंग असणारच ना ते. एक मान दोनों में अंडे होते ना मसाला. 37। मेरा उम्र कितना रहेंगे अंदाज में? 55 नहीं 60 के ऊपर. इनका उम्र 43 है। 60 के 43 ऊपर. 37। ये दोनों अभी एक हाथ में, दो हाथ में दिया तो बुढ़ा होने से अभी इसमें एक तो सबसे उम्र वाला कौन है? ठीक है, आप इसको हाथ में पकड़ो। करता पोराना आता. उसी मेरी उम्र में बोलता हूँ। दबाओ, ये टूटेंगे नहीं टूटेंगे। तो हम तो ना आप इनका दबाव ऐसा इसको उम्र ताकत ज़्यादा है, इनको ज़्यादा है, आपको ज़्यादा है। तो मुझे उतना उम्र नहीं रहेंगे ना। उम्र वालों को यंग वालों के हाथ में पकड़ने का टाइम उसका हाथ में नहीं होता तो उम्र उसको ज़्यादा हो गया। तो मेरी उम्र ज़्यादा है, कमी है? 20 साल. ज़्यादा है, लेकिन आप शरीर से कम है उम्र, स्ट्रांग. मेरा उम्र कितना, अभी को उम्र कितना है? 62। आपसे भी 6 उम्र ज़्यादा है मेरा। मी 68 बोलले. 69 जाने वाला है इसी दिसंबर 28 में वही अश्वगंधा। खतरनाक. मुन्नार स्पाइस गार्डन आहे आणि इथे जे आपल्याला बिडकर सरांनी शिकवलेलं बेसिकली कोगनोसीचे चॅप्टर सगळे वरती प्रत्येक झाडाची माहिती दिली त्यांनी, जी ऑब्वियसली आपल्याला लक्षात नाहीच राहत कारण कोगनोसी विषयच हार्ड आहे सगळा. बस दॅट्स इट. सगळ्या झाडांची माहिती दिली, ऑसिमम, सँटम, वेगवेगळे ॲलोवेरा, सगळं दॅट्स इट. इथे त्यांची दुकाने आहेत 2-3, सगळं इकडे महाग असतं. ओके. It's easy, you look like you need proper. Come get this vitamin D power. Be ready to touch when I reach it. Yeah. I go eat it up, I know vegan. Yeah. I make that thing go wild. I go make that thing run water. I go make you sing my song. There's a meeting in my bed, in my bed. There's a meeting in my bed, in my bed. There's a meeting in my bed, my bed. There's a meeting in my bed, in my bed, in my bed. बोला काहीतरी बोला. हाय गाईज, वी आर इन टीम काय प्लांटेशन. काही पण बोलू नका, बोलायचं. हॅलो, चहाच्या मळ्यात आहोत आणि खूप सुंदर. गाईज इग्नोर दिस लेडीज, गाईज इग्नोर दिस लेडीज. आणि आता सध्या Meeting in my bed.
Ever since I left the city, you बाजूला सगळ्याकडे चहा प्रेमीसाठी काय संबंध नाही आहे तरी आपला चहाचे मळे येथे मुन्नारमध्ये चहाचे मळे कधी पण हाईटवर का असतात असं तुम्ही कधी विचार केला असेल. म्हणजे आसाम आणि बाकी आता मुन्नार आहे हे सगळे हिल स्टेशन आहेत ह्यांच्यावर चहाचे मळे आहेत. कारण असं म्हणजे मी सर्च केलं त्याच्यामध्ये दिसलं की हाईटवरती जास्त इन्सेक्ट नाही आहेत बरोबर. इन्सेक्ट कमी असल्यामुळे चहा जी झाडं आहेत ती स्वतःमध्ये कडूपणा त्यांच्यात येणार नाही कारण इन्सेक्ट नाही आहे त्याच्यामुळे त्यांना स्वतःला वाचवायची गरज नाही आहे इन्सेक्टपासून. त्याच्यामुळे इथे जास्त गोड चहा पत्तीचा हे होतो जन्म होतो निर्माण होतो म्हणून जनरली हिल स्टेशनवरती चहाचे मळे असतात. हा मुन्नारमधल्या चहाचे मळे इथे हे सगळे पहिले टाटाच्या अंडर येत होते आणि आता ADHD म्हणून एक कंपनी आहे त्यांनी हे सगळे हे मुन्नारमधले बऱ्यापैकी त्यांच्या अंडर येतात आणि ते हे पूर्णच्या पूर्ण डोंगर म्हणजे जागा ह्यांनी देतात लीजवर देतात इथल्या लोकांना. आणि ही जी सगळी झाडं आजूबाजूला दिसत आहेत ही तुम्हाला वाटत असेल का आत्ताच लावलेली आहेत पण ही बरीच म्हणजे 30-30, 40-40, 50-50 वर्ष जुनी झाडं आहेत. यांची लाईफ तशी 40-50 वर्षाची काहीतरी लाईफ आहे या झाडांची. आणि खूप सुंदर स्पॉट आहे सगळ्याकडनं असा निसर्ग. लोक आपली आलेली आहेत फोटो बिटो काढून झाले. इरिगेशन तर मला कुठे दिसलं नाही आहे कारण मे बी लागत नसेल कारण इथलं वातावरणच ऑलरेडी बरंच दमट पण आहे. माती पण एकदम सगळ्याकडे लाल लाल माती आहे आणि छानच आहे मस्तच आहे एकदम मजा आली. तुम्ही पण कधी आले मुन्नारमध्ये तर येऊन जा. हे इथे एंट्री फीज आहे इथे काहीतरी 20 की 50 रुपये काहीतरी एंट्री फी आहे. आणि मग अशी स्पाइस गार्डन बघितलं त्याला पण एंट्री फी होती 100 रुपीज पर पर्सन. पण आम्ही ट्रिपमध्ये होतो मे बी त्यांनी आम्हाला डिस्काउंट देऊन काहीतरी 2,500ला दिलेलं आम्हाला. ever since I left the city, you चहाची फॅक्टरी पॉइंट आहे. मग अशी आपण टी फॅक्टरी बघितली त्यात सगळं दाखवलं की सुरुवातीपासून जसं चहाचे पत्ते ते गोळा करण्यापासून प्रत्येक माणसाला 25 kg पर डे गोळा करायचा आहे एक्सेट्रा सुकवण्यापासून त्याचं फर्मेंटेशन पासून त्याचे QC R&D सगळं होऊन पॅकेजिंग डिस्पॅच सगळं दाखवलं. आणि हा इको पॉईंट बाकी एक डॅम आहे इको पॉईंट हे आपल्यासाठी कॉमन आहेत हे काय फार विशेष गोष्ट नाही आपल्यासाठी. अभी वो ड्राइविंग सीट पे बैठने वाले हैं करने वाले हैं. हाँ तुम चाय पी के आए वहाँ पे वर्ल्ड स्पॉट है. अभी ये दादा अभी जाके आया अभी वो अपने पत्नी को सब समझा रहा है क्यों कि वो वर्ल्ड स्पॉट पे गया था. ऐसे 3-4 बार वर्डने का. हाँ बोला और एक बार बाइकों ने नवरे का नाम लेने का और अपने लिए हेमंत दादा ने बोला था तुम्हारे माँ बाप को बस में बिठा के फिर औरत लेना. नाम ही नहीं है नहीं औरतने के लिए. अगर तेरा स्टिक खराब है नहीं करा बा. हेलो गाइस अभी हमारा ड्राइवर आ गया है. अभी हम लोग जा रहे हैं. किधर जा रहे हैं. तेरे पीछे ही खड़ा है अभी. ये है हमारा ड्राइवर कब से गायब है. ये इधर एक कप्तान हमारी तरफ खड़ा है. हाय बोलो कप्तान हाय करो.
व्हिडिओ आहे. बोलो कुछ तो बोलो. नमस्कार. मैं हूँ छोड़ के जाएगा. गाइस नए नए व्लॉग काट हो जाएगा. अरे ये क्या है? हम अभी ऊपर चढ़े हैं. वो घाबरे बाबू घाबरे हैं. ऐसा घाबरे तो कैसा चलबा? ऐसा नहीं चलबा. वहाँ से पकड़ लिया. अच्छा है, ऊपर से आएगा. बाबू तू काय को घाबरे है? ये हत्ती पॉइंट. गार्डन मध्ये आता आलोय आम्ही. गर्दी आहे खूप. गर्दी आहे. लोक जे भेटेल त्याच्यासोबत फोटो काढते. कोण हत्तीसोबत फोटो काढते, कोणी कथक्कलीसोबत फोटो काढतात. सगळं काही सोडलेलंच नाही फोटो काढायचं. हा केरळमध्ये आपला गोवा. हे बघा इकडे काय बोलतो त्याला, कलाकारी. चष्मे, तो टायमाला चष्मे बदलतो. गिअर बघा. जन्म येऊन गेल्या वाया, जन्म येऊन गेल्या वाया, तुका म्हणे आशा बाया.
आंब्याच्या पानावर जेवायला चाललो आहे आता आम्ही. इथला ट्रेडिशनल फूड हो काय असेल. எண்ணமே என் உன்னால உள்ள பூந்தது தன்னால கண்ணமே என் கண்ணால வெந்து செவந்து புண்ணாக ஏதோ நானும் ஒளர கொஞ்சம் காதல் வளர உள்ள வெக்கம் வளர. हॉटेल एक टेकडीचा चांगला आहे. हॉटेल स्टर्लिंग आणि एक नंबर हॉटेल आहे. डायरेक्ट रूम आहे ही हॉलसारखा. बेडरूम, बाथरूम, गॅलरी आणि मस्त. बोलू इथं तुझा अरुण आईस्क्रीमचा एवढा मोठा दुकान आहे. யாரும் பார்த்து நின்னு பேசவில்லை காத்து நின்னு கொடுத்ததில்ல நீயும் வந்து பார்த்ததால பறிப்பது. My signature, feel like your body inspired my intentions. You left the squad hanging, it's only time with us. You know I vibe different, cause you know my mind different. Her eyes say in my room, but body saying what you want, I go repeat. Tell me what you need, I go deep, deep. Yeah. When I fall in love, I go deep, deep. Yeah. You can copy that like a CC. Yeah. You look like you need proper. Come get this vitamin D power. Be ready to touch when I reach it. Yeah. I go eat it up, I know vegan. Yeah. I make that thing go wild. I go make that thing run water. I go make you sing my song. There's a meeting in my bed. In my bed. There's a meeting in my bed.
since I left the city, you ever since I left the city, ever since I left the city, आता कथकली शो आणि हे बघून आलो. कथकली आणि एक कलरी पैसूचा शो आणि ते जेवण झालं. रूममध्ये आलो. हॉटेल स्टर्लिंग टेकडी छान हॉटेल आहे. मला प्राईस तर माहिती नाही आता किती आहे, चेक करून. स्पा पण इकडे चांगले ओव्हरऑल. टेकडी पण म्हणजे बहुतेक मला काही दिसलं नाही, म्हणजे बाकी आयटेनरीमध्ये फक्त तेवढे 2 शोज होतं, त्याच्यामुळे एक दिवसाचा स्टे इनफ होईल. इथे थांबायचं. फारच एक्सप्लोर तुम्हाला करायचं एकदम डीपमध्ये जाऊन तर तुम्ही करू शकता. उद्या सकाळी जायचं आहे जंगल सफारीला आणि त्याच्यासाठी 5:30ला सकाळी उठायचं आहे. उठायचं नाही, सॉरी, निघायचं आहे. त्याच्यामुळे उठायला लागेल 5 वाजता. ठीक आहे, मग भेटू उद्या. ఇంకేం కావాలే చాలే ఇది చాలే ఇంకే నువ్వే వచ్చి వాళ్ళవే ఇకపై తిరనాళ్ళే Ever since I left the city, you छान वाटतं जंगल. मोबाईल खाली घे. फोन सांभाळ वैष्णवी. हो आता फोन ठेव. सुंदर पॉइंट आहे म्हणजे फोनमध्ये अजून त्याची ब्युटी अजून कॅप्चर होऊ शकणार नाही मे बी, पण इथे यायचा. आणि जो रस्ता पण एकदम डेंजर खतरनाक आहे. ज्यांना कमरेचा त्रास असेल एजेड लोकांनी येऊ नये. एजेड असं नाही आहे, आता एवढं देख तो गेला बाबा, तो बाबाच जीप चालवतो डायरेक्ट, एवढं डेंजर असतं. पण ज्यांना त्रास आहे त्यांनी येणं टाळा. पण सुंदर भाई, एक नंबर. इथे सनराईज बघायला करता यायला पाहिजे होतं, पण आम्ही सनराईज झाल्यानंतर आलो आहे. ठीक आहे, इट्स ओके. टॉपवरचं स्विमिंग पूल. एवढा सुपर्ब अनुभव होता जंगल सफारीचा. प्राणी बघायला नाही भेटले, पण जो रस्ता होता भाई दगडाचा. आपल्या वाडा भिवंडीला टफ मॅच पण जाऊ दे, जिंकले त्यांनी मॅच ऑलरेडी यांनी. आणि आपले जीप गाड्या असतात नाही का जुन्या, आपल्या एस टी स्टँडच्या मागा लागतात,
कसे जीप गाड्यांमध्ये. नंतर ते ओपन करतात जीप गाडी पुढे गेल्यावर आणि फुल नजारे कारण इकडे पण चहाचे प्लॅन्टेशन आहेत कारण डोंगर आहे आणि भारीच होतं. सकाळी सकाळी सगळेजण इथले कामाला वगैरे जात होते, त्यांच्या बॅगमध्ये मोठ्या मोठ्या कैच्या त्यांच्या ते सगळा होता. सुंदर एकदम मजा आली बघायला. सकाळी सकाळी 4:45 उठायचं हे वसूल झालं, टाइम वसूल झाला, पैसा वसूल, सब वसूल हो गया. आता आपण जाऊ LAP ला हाऊस बोटवर. என் பக்கம் போனவள தேட மெல்ல மூச்சு தள்ள என் தலைக்கும் ஏறவில்லை, பேர கேட்க தோணவில்லை, எனக்கோ தீர என்ன தூண்ட நெஞ்சோம் தூக்கத்துல. आय थिंक सो ही पहिली एवढी मोठी हाऊस बोट आहे 14 बेडरूमची आणि ती घेतलेली आहे आणि मस्त एकदम चांगली बनवली आहे. रूम पण थोडा स्मेल थोडा वेगळा आहे, तो आपण तेवढं समजून घेऊ शकतो कारण पाण्यात येत आपण आणि सगळं जेवण वगैरे इकडेच बनतोय त्याच्यामुळे सगळं मिक्स आहे. LAPमध्ये तुम्हाला पाहिजे तसा हाऊस बोट भेटतील, म्हणजे फक्त राईड करायची असेल तर या फक्त राईडसाठी हे राहणार की जहां पे दे गए थे तुम कसम, देख लो आकर वहीं पे आज भी बैठे हुए हैं हम. तुम्हारे थे तुम्हारे हैं, तुम्हारे ही रहेंगे हम. तुम्हारे थे तुम्हारे हैं, तुम्हारे ही रहेंगे हम. मुद्दतें भी चंद लम्हों जैसी लगती है सनम, बात ही ऐसी तुम्हारे इश्क में कुछ है मेरे हमदम. तुम्हारे तर घर दाखव तुझा नवीन आलेला. सुंदर घर आहे म्हणजे बघ, छान आहे ना. कधी बनवून घेतलं तुम्ही इकडे? कधी घेतलं तिरुवनंतपुरम मध्ये घर? जुलैमध्ये घेतले. आपण आलोय तिरुवनंतपुरमला. आज दर्शन घ्यायचं होतं पण घेऊ शकत नाही आहेत कारण काहीतरी फंक्शन आहे त्या टेम्पलमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला आज घेता येणार नाही आहे दर्शन. उद्या घेऊ 5 वाजता सकाळीच किंवा 3 वाजता. आणि हाऊस बोटमध्ये राहू नका भाई. फिरायचं असेल तर एक फेरी मारून या बोटमध्ये, पण राहू नका, स्टे करू नका हाऊस बोटमध्ये. चांगला नाही आहे, स्वच्छ किती चांगली हाऊस बोट असू दे तरी पण ती हाऊस बोटच आहे. किनाऱ्याला तरी जाऊन काय राहायचं आहे, त्याच्यापेक्षा एक हॉटेल घ्यायचं मस्त आणि तिथे राहायचं. बस हाचा हॉटेल आमचा कासा इन.
कन्याकुमारीमध्ये पोहोचलो आणि आता घोडागाडी काय बोलतो त्याच्यावर बसले आणि आता मी जाणार आहे रॉक मेमोरियल बघायला. रामसेतू हॉटेल, पद्मनाभ स्वामी. एक नंबर, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यातला काहीतरी वेगळा अनुभव होता. आतमध्ये गाभाऱ्यात अजिबात लाईट नव्हती, फक्त म्हणजे खरं बोलायचं गेलं तर मूर्ती पण आम्हाला काही नीट दिसली नाही. मला फक्त हात दिसला आणि ते शेषनाग होता तो दिसला आणि ते समोर पिलरवरती जे 2 हे होत्या मूर्त्या त्या दिसल्या. पण आतमध्ये गाभाऱ्यात पूर्ण फक्त आणि फक्त त्यांनी दिव्याचाच उजेड होता. 3:30 वाजता सकाळी आम्ही गेलेलो दर्शनाला. दुपारी दिसत असेल मे बी, मूर्ती नीट दिसत असेल, पण एक्सपिरियन्स एकदम सुंदर होता. ते असं लॉटनी लोक आतमध्ये घेत होते. अर्धा टाईम तर समजायलाच गेलं की इथंच मूर्ती आहे, की इथेच आपल्याला पाया पडायचं. आपल्या महाराष्ट्रात जनरली जेवढे मंदिरं मी बघितले तिथे लाईट नसेल तर लाईटची सोय केली जाते, पण इथं त्यांनी पूर्ण फक्त दिव्याचाच प्रकाश होता सकाळी 3:30 वाजता. त्याच्या व्यतिरिक्त एकही अजिबात लाईट लावलीच नव्हती कोणती. आणि एवढं सुंदर आर्किटेक्चर आहे, सुपर्ब. किती तास लाईनीत उभे राहून तुम्हाला माहिती का बघतो जवळजवळ 8 तास झाले आम्ही लाईनीत उभे आहोत. परत मी तर हिल घालून आले, म्हणजे समजा माझ्या पॅच काय वाटलं मैत्रिणीने दिली माझ्या, पण मैत्रिणीने क्रॉक्स दिले, बिचारी खूप चांगली. கண்மரச்சு போற புள்ள முன்னடைச்சது யாரும் இல்ல. ஓ மனசில் தான் விழுந்த நானும் தங்கிடவே என்னமே உன்னால தன்னால கண்ணமே என் கண்ணால வந்து செவந்து புண்ணாக ஏதோ நானும் ஓளற கொஞ்சம் காதல். आपण परत तिरुवनंतपुरमला आलो आहे. तिरुवनंतपुरम हा केरळाचा कॅपिटल आहे आणि खूप डेव्हलप झालेला आहे. मुन्नारच्या ह्याच्यात तुम्ही एवढी मोठी बिल्डिंग तुम्हाला कुठे दिसणारच नाही आहे, जी इकडे दिसेल तुम्हाला. आणि झालं फिरून आज परत रिटर्नला जाताना इथल्या रेल्वे स्टेशनवरनं बसायचं म्हणून आम्ही परत आलो आहे कन्याकुमारीवरून तिरुवनंतपुरमला. इकडची रॉयल फॅमिली आहे ट्रॅव्हनकोर, आणि ते खरं तर ते पद्मनाभ स्वामी टेम्पल आहे, ते प्रायव्हेट आहे. आणि असं म्हटलं जातं की ते जगातलं सर्वात श्रीमंत आहे, आणि ते माझं एक टेम्पल बघून झालं, त्याचा मला आनंद आहे. भेटूया आपण परत कधीतरी पुढच्या ट्रिपला. बस दॅट्स इट. ज्यूस पिते मी.